महेश आणि सुशांतसाठी लग्नाचं स्थळ चालून आलं होतं. त्या दोघी बहिणी बहिणी होत्या. सुशांत आणि महेश दोघांनी मुलींचा फोटो बघितला आणि दोघांनाही मुलींचा फोटो आवडला. सुशांत मोठा होता. त्याला त्या दोघीतली लहान बहीण शिवानी आवडली आणि महेश लहान होता. पण त्यालाही मोठी बहीण दीपा ही आवडली. पण महेश आणि सुशांतच्या आईची लग्नासाठी एक अट होती की मुलं कुठेही काम करू देत, पण दोन्ही सुना माझ्याजवळच राहिल्या पाहिजेत. त्या नवऱ्यासोबत जाणार नाहीत. मुलींच्या घरच्यांनीही ही अट मान्य केली. लग्नानंतर दोन्ही मुली तुमच्याच आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि लग्नाची तारीख नक्की केली आणि एकाच दिवशी दोघांचं लग्न झालं. लहान बहीण मोठी सून झाली आणि मोठी बहीण लहान सून. लहान बहीण मोठी सून बनून खूपच खुश होती. नवीन जबाबदाऱ्या उचलून मिरवत होती आणि मोठी सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळी होऊन खुश होती. दीपा खूपच समजूतदार होती. कोणतीही गोष्ट विचार करून बोलायची. याउलट शिवानी मोठी सून होती, पण ती खूपच अल्लडपणे वागायची. एक दिवस महेशला दुसऱ्या शहरातून नोकरीची ऑफर आली. महेशने लगेच होकार दिला. ऑफर चांगली होती. दीपा पण खुश होती. तिला वाटलं होतं की तिलाही जायला मिळेल, पण महेशच्या आईने तिला जाण्यास नकार दिला. सांगितलं, लग्नाच्या आधीच मी सांगितलं होतं की माझी मुलं कुठेही काम करतील. सुनांनी त्यांच्यासोबत जायचं नाही, इथे माझ्याजवळच राहायचं. पण त्यांची ही अट त्यांना महागात पडली. दीपा रडू लागली, मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे. तेव्हा शिवानीने तिला समजावलं की अगोदर त्यांना जाऊ दे. नवीन शहर आहे. कामाची घडी बसली की ते तुला घेऊन जातील आणि तोपर्यंत सासूबाईंना तू सोबत जाण्यासाठी मनवत राहा. शिवानीचं बोलणं ऐकून दीपाला धीर तर आला, पण महेशला जाताना ती बघू शकत नव्हती. म्हणून ती रडत तिच्या खोलीत निघून गेली आणि महेश शहरात निघून गेला. दीपा रोज रात्रभर त्याच्याशी फोनवर बोलायची आणि रोज एकच विचारायची की मला कधी घेऊन जाणार. आणि महेश रोज तिला एकच गोष्ट सांगायचा, इकडे सगळं सेट झालं की मी आईशी बोलेन. आता वाट बघता बघता महेशचं तेच बोलणं ऐकत 6 महिने निघून गेले. आता दीपाही जाण्याचा हट्ट करत नव्हती आणि महेशला बोलण्याचा हट्टही करत नव्हती. महेश सोबत आता ती कमीच बोलायची आणि रात्री तिचा फोनही बंद करून झोपायची. जेव्हा कधी विचारपूस करण्यासाठी महेशचा फोन यायचा, तेव्हा दीपा फोन तिच्या सासूकडे द्यायची. महेशला दीपाचं हे वागणं आता खटकायला लागलं होतं. त्याने त्याच्या आईला विचारलं की दीपाला तू काही बोलली आहेस का? त्याची आई म्हणाली, नाही, ती तर खूप खुश असते, माझी काळजी घेते. महेशला हे ऐकून खूप बरं वाटलं आणि तो परत त्याच्या कामात व्यस्त राहू लागला. आता महेशला जाऊन 2 वर्ष झाली होती. दीपाने त्याला एकदाही विचारलं नाही की कधी येणार आहेस, पण महेशला घरी यायची फार घाई लागली होती. त्याने एक दिवस फोन करून सांगितलं की तो सुट्टीवर येत आहे. हे ऐकून दीपाला काही जास्त आनंद झाला नाही. ती म्हणाली, ठीक आहे, या, आणि तिने फोन सासूकडे दिला. ती तिच्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. संध्याकाळपर्यंत ती खोलीतून बाहेर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश घरी आला. त्याला वाटलं होतं की त्याला बघून दीपा धावत येऊन त्याला मिठी मारेल, पण तसं काही झालं नाही. जेव्हा महेश घरी पोहोचला तेव्हा दीपा पूजा करत होती. तो वाट बघत होता. त्याला असं वाटत होतं कधी तो दीपाला मिठी मारतोय. जेव्हा तिची पूजा झाली तेव्हा दीपा महेश सोबत अनोळखी असल्यासारखं वागली आणि किचनमध्ये पाणी आणण्यासाठी निघून गेली. महेशला वाटलं की दीपा आता नाराज आहे. मी इतके गिफ्ट्स आणले आहेत की तिची नाराजगी लगेच दूर होऊन जाईल. दीपा जेव्हा पाणी घेऊन आली तेव्हा महेशने तिचा हात पकडला आणि तिला खोलीत घेऊन आला आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतला आणि त्याने आणलेलं गिफ्ट तो दीपाला दाखवू लागला. पण दीपा मात्र उदास मनाने ते गिफ्ट्स बघत होती. महेश विचार करत होता की दीपा का खुश नाही. त्याने दीपाला विचारलं, तू खुश का नाहीस? दीपा म्हणाली, मला हे सगळं नको आहे.
तुम्ही का घेऊन आलात? आणि ती तिथून जाऊ लागली आणि जाता जाता म्हणाली, तुम्ही थोडा वेळ आराम करा, मला किचनमध्ये काम आहे. आणि ती निघून गेली. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी महेश जेव्हा उठला तेव्हा दीपा किचनमध्ये काम करत होती. असं करत करत एक आठवडा निघून गेला, पण दीपाच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद महेशच्या येण्याचा नव्हता. ती जेव्हा स्टोअर रूम मधून यायची तेव्हा ती खूप खुश असायची. जेव्हा महेशची नजर तिच्यावर पडायची तेव्हा ती नाराज व्हायची. महेशला खूप आश्चर्य वाटायचं. त्याला वाटायचं की इतकं काय आहे त्या स्टोअर रूम मध्ये की बाहेर येते तेव्हा खुश असते, पण जेव्हा मला बघते तेव्हा उदास होते. म्हणून त्याने त्याचा फोन घेतला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून स्टोअर रूमच्या खिडकीत ठेवला. जेव्हा दीपा स्टोअर रूम मधून बाहेर आली तेव्हा महेशने त्याचा फोन बघितला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला इतका राग आला होता की त्याला समजत नव्हतं की दीपासोबत काय करावं. तो थोडा वेळ शांत बसला आणि विचार करू लागला की मी काय करू या बाईसोबत. त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती होती जिच्यासोबत दीपा तिचा वेळ घालवत होती. ते सगळं महेशने रेकॉर्ड केलं होतं आणि आता तो यासाठी दीपाचा बदला घेऊ इच्छित होता. त्याला दीपाला सगळ्यांसमोर बेइज्जत करायचं होतं, पण त्याने विचार केला की असं केल्याने त्याचीच इज्जत जाणार होती. त्यापेक्षा अशा बाईला मी घटस्फोट दिलेला बरा. पण घटस्फोट देण्यासाठी त्याला त्याच्या आईसोबत बोलावं लागणार होतं आणि त्याला हेही नको होतं. महेश इतका रागात होता की त्याला काहीच समजत नव्हतं. शेवटी त्याने विचार केला की या नालायक बाईशी तो स्वतःच बोलेल, जी इतकी धार्मिक असल्याचं दाखवते. तो दीपाचा हात पकडून तिला खोलीत घेऊन आला आणि तिच्यावर ओरडायला लागला. म्हणाला, मला तुझ्या सगळ्या खोड्या माहीत आहेत. तू काय काय करतेस. तू इतकी चारित्र्यहीन असशील असं मला वाटलं नव्हतं. मला माहीत असतं तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. दीपा शांतपणे सगळं ऐकत होती. ते बघून महेश म्हणाला, तू किती नालायक आहेस. मी इतकं सगळं बोलत आहे आणि तू शांतपणे सगळं ऐकत आहेस. तुला याबद्दल काहीच बोलायचं नाही. बोलणार तरी कशी, माझ्याकडे व्हिडिओ आहे. तरीही दीपा शांत होती. शेवटी महेश वैतागून म्हणाला की काय कमी होती माझ्यात की तू हे सगळं केलंस. तेव्हा दीपा म्हणाली, तू होतासच कुठे माझ्याजवळ की मी तुझ्यात कमी शोधू. तू तर तुझ्या आयुष्यात मोकळा फिरत आहेस. तुझ्याकडे वेळच कुठे आहे. दिवसातून एक फोन करणं ही तुझी जबाबदारी आहे. हे ऐकून महेश ओरडतच म्हणाला, मी तुला पैसे पाठवत राहिलो, तुझ्यासाठी कपडे घेऊन आलो, तुझी सगळी इच्छा पूर्ण केली, तुझ्यासाठी दागिने आणले आणि तू त्याचा हा मोबदला दिलास. तेव्हा दीपा शांतपणे म्हणाली, मला हे सगळं नको होतं. मला तू हवा होतास. मला तुझी गरज आहे. जो माझ्या डोळ्यातील अश्रूंना जाणून घेईल, माझ्या आनंदाला बघू शकेल, माझ्या उतरत्या तारुण्याची साथ देऊ शकेल, माझ्या हातचं बनवलेलं जेवण खाऊ शकेल, माझ्या बोलण्यावर नाराज होऊन माझ्यासोबत भांडेल, माझ्यावर अधिकार गाजवेल. मला तो महेश हवा आहे. पण तुझ्याकडे वेळ नव्हता आणि तुला मला तुझ्यासोबत घेऊनही जायचं नव्हतं. म्हणून मी माझं सुख शोधलं. यात मला काही चुकीचं वाटलं नाही आणि कसलीही लाजही नाही. तुला हवं असेल तर मला घटस्फोट देऊ शकतोस. मलाही हेच हवं होतं. आता तुला सगळं माहीतच आहे. मी स्वतःच तुझ्याकडून घटस्फोटाबद्दल बोलणार होते. हे सगळं ऐकून महेश मूर्ती बनल्यासारखा उभा होता. तो विचार करत होता, तो कुठे कमी पडला आणि का कमी पडला. पैसे कमवण्याची भूक इतकी आहे की मी एका व्यक्तीचं आयुष्य बर्बाद केलं. त्याला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होत होता की का तो तिला सोबत घेऊन गेला नाही किंवा तो का लवकर परत आला नाही. एक मुलगी तिचं हक्काचं घर सोडून येते फक्त एका व्यक्तीच्या भरोशावर आणि ते व्यक्ती तिला घरच्यांच्या भरोशावर सोडून जातो. जर तिने चुकीचं पाऊल उचललं तर त्याला मीच जबाबदार आहे.